इकडे शिवाजी महाराजांचं वास्तव झालेलं आहे इकडे, राहून गेलेले आहेत तिकडे. देवगडच्या हापूसची चव आहे ती इतर आंब्यांपेक्षा एकदम मधुर आहे. सगळं आता जितकी आपली लोकसंख्या आहे तितकी मच्छी आहे दर्यामध्ये. वादळ वगैरे झालं ना तर अगदी गुजरातपासूनच्या ज्या बोटी असतात त्या सगळ्या इकडे आश्रयाला येतात. दीपक न्यूजवाला यांच्या समर स्पेशल सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील समर स्पेशल प्लेसेस आपण दाखवणार आहोत. आज आपण आलो देवगड इथे. आता तुम्हाला ज्ञातच आहे, देवगड म्हटल्यानंतर समुद्र किनारा, कोकण पट्टा, सह्याद्रीचे ते पर्वत आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये हे ठिकाण यासाठी बेस्ट आहे की इथं तुम्हाला उष्णता जाणवणार नाही. कोकणाचा तो हिरवळपणा आणि येथील समुद्रकिनारीचं जे वातावरण आहे ते अतिशय थंड आणि सोज्वळ असल्यामुळे तुम्हाला उन्हाळा त्रास होणार नाही आणि हे प्लेस बेस्ट आहे उन्हाळ्यामध्ये फिरायसाठी. चला आणखी एक्सप्लोर करूया. समुद्र किनाऱ्यावरती लागलेला हा किल्ला देवगड किल्ला आहे आणि इथून आपल्याला पाहायला मिळतो समुद्राचा उत्कृष्ट असा व्ह्यू. हा किल्ला मराठी साम्राज्याचा होता आणि इथे आपल्याला वेगळंच एक अस्तित्व पाहायला मिळालं मराठ्यांचं. आणि असं म्हटलं जातं की परप्रांतातून येणारे जे शत्रू आहे ब्रिटिश, पोर्तुगीज, त्यांच्यावरती नजर ठेवायसाठी, लक्ष ठेवायसाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आलेली होती. आणि हा शिवाजी महाराजांच्या काळातला तो किल्ला आहे. पूर्ण इकडे शिवाजी महाराजांचं वास्तव झालेलं आहे इकडे, राहून गेलेले आहेत तिकडे. देवगड हा किल्ला मराठा साम्राज्याचा नेव्ही बेस होता आणि त्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे इथून दिसत असलेला तुम्हाला हा अरबी समुद्राचा व्ह्यू, जिथे तुम्ही हा लाटा सुद्धा अनुभवू शकता आणि हा वारा सुद्धा, म्हणजे एक वेगळाच भास होईल. आणि उन्हाळ्यामध्ये हे स्पॉट यासाठी बेस्ट आहे की आपण इतरत्र जिल्ह्यांमध्ये जे तापमानाचं प्रमाण पाहतो ते इथे पाहायला मिळत नाही, कारण कोकणाचा थंडावा आणि येथील ग्रीनरी तसेच समुद्राचा हा पट्टा असल्यामुळे खरंच एक वेगळंच वातावरण असतं इथे. आणि उन्हाळ्यामध्ये तर बेस्ट आहे, मस्ट विजिट प्लेस आहे. खाली बंदर पण आहे इकडे, सर्वात सेफ. म्हणजे इकडून अगदी उद्या समजा कुठे काय वादळ वगैरे झालं ना तर अगदी गुजरातपासूनच्या ज्या बोटी असतात त्या सगळ्या इकडे आश्रयाला येतात. हा समुद्रापासून खोल समुद्र राहिला ना, बंदर आतमध्ये राहते ते. इकडे जवळपास 1-2 किलोमीटर आतमध्ये बंदर आहे आणि शांत आहे आतमध्ये पाणी सगळं. समुद्रामधला की तो खवळलेला असतो, मग तिकडे आतमध्ये शांत पाणी असतं, त्याच्या मोठ्या लाटा वगैरे नसतात. इतर झालं देवगड किल्ल्याचं हे समुद्र किनारे लागून असल्यामुळे याचं एक वेगळं वैशिष्ट्य. परंतु इथे मध्यभागी आपल्याला एक गणेश मंदिर पाहायला मिळते जे की पुरातन आहे आणि इथे चोरवाट सुद्धा आहे. त्यानंतर एक तोप शिवकालीन. परंतु हे सगळं तुम्हाला बघता येणार नाही, कारण आता इंडिया पाकिस्तानाचं युद्ध चालू असल्यामुळे काही दिवसांसाठी बंद आहे. पण तुम्ही जर काही इन्क्वायरी करून आलात तर हे सुद्धा तुम्हाला बघता येईल. आणि हे देवगड येथील बंदर आहे, जिथे सर्वात सुरक्षित हे बंदर समजलं जातं, जिथे संपूर्ण देशभरातल्या नावा जेव्हा समुद्र वादळ येत असतं तेव्हा इथे येत असतात आश्रयासाठी. आहे ना कमालाचीच गोष्ट. म्हणजे देवगडसारखं हे बंदर आणि हे सर्वात सेफ बंदर म्हणून ओळखलं जातं. इथे पण तुम्ही फिरू शकता, मच्छी मार्केट एक्सप्लोर करू शकता, विविध रंगारंगांची मासे तुम्ही इथे पाहायला मिळणार आणि तसेच विविध रंगारंगाच्या नावासुद्धा इथे तुम्हाला दिसत आहे. किती प्रकारच्या मच्छी राहते? सगळं आता जितकी आपली लोकसंख्या आहे तितकी मच्छी आहे दर्यामध्ये. लोकसंख्या हा खायला तुम्हाला बेस्ट एकदम सुरमई आणि मोडावसा. सर्वात महाग कोणत्या याच्यातली? सुरमई मोडावसा खूप महाग. किती? आणि ती नाही म्हटलं तरी किलोवर जातं ते, म्हणजे कमीत कमी 2,500-3 हजार पर्यंत, 4 हजार पर्यंत. किलो का? नाही पीस जातो. एक 10-12 हजार पर्यंत पण पीस जातो, मोठं पीस. आणि ते वाटू म्हणून असतो तो पण महाग जातो. हा 3 ते 3.5 तास लागतात आम्हाला खेचायला. 1.5-2 तास सोडायला लागतं. मच्छी भेटतं? हा भेट सगळी मच्छी तिथे बघायला भेटतात. कुठं? इथे मार्केट भेटतो सकाळचं. सकाळी 7 वाजता मार्केट भरतो. एक ही मछली आहे क्या? हे झाडं टाकलेलं होतं अर्ध्या तासापूर्वी. इथे एक मासळी सापडलेली आहे बघा. देवगड फक्त किल्ल्यासाठीच नाही, येथील या समुद्र किनारीसाठीच नाही तर हापूस आंब्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आंबा खायचा आहे तो सुद्धा अस्सल हापूस, तर देवगडचा तर जग प्रसिद्ध आहे. मग देवगडच्या हापूसची चव आहे
ती इतर आंब्यांपेक्षा एकदम मधुर आहे. त्याचा अरोमा एकदम छान आहे. तो केशरी रंगाचा आतून असल्यामुळे इतर आंब्यांसारखेपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे तो चवीला एकदम गोड असतो. आणि देवगड आंब्याची साल असते ती पातळ असते. इतरत्र आंब्यांची कर्नाटक असेल किंवा अजून कुठचाही आंबा असेल तर त्याची साल जाड असते आणि तो आतमधून पिवळ्या रंगाचा असतो. देवगडमध्ये ज्या ठिकाणी खाऱ्या हवेत समुद्राचा भाग आहे तिथे जास्त आंबा गोडीला जास्त येतो. त्याची साल पातळ असते त्यामुळे त्याची चव जास्त चांगली असते. आता हा आंबा जर आपण हाच आंबा दुसरीकडे जर काय महाराष्ट्राच्या कोपऱ्यात लावतो म्हणजे लागणार का? आंबा लागणार, पण त्या आंब्याची चव तशी नसेल आणि त्याचा अरोमा तसा नसेल. समुद्रामुळे याची चव तशी हां, समुद्रामुळे आणि देवगडची मातीमुळे तसं